माझा नमस्कार। आज मी आपल्या सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती थोडक्यात सांगणार आहे। सर्वप्रथम विद्येची जननी माता सरस्वती व सावित्रीबाई फुले तसेच स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांना मी माझा मानाचा मुजरा करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते। सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच आमच्या शाळेतील सर्व गुरुजन वर्ग व आमच्या गावातील सर्व गावकरी मंडळींनो, आपणा सर्वांना माझे शतशत प्रणाम। तसेच आमच्या शाळेतील माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आज मी आपणा सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती थोडक्यात सांगणार आहे। तर ते तुम्ही सर्वांनी शांततेने लक्षपूर्वक ऐकाल अशी मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा करते। तर मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला सातारा जिल्ह्यामधील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। सावित्रीबाई जेव्हा जन्मल्या होत्या त्या काळामध्ये स्त्रियांना फक्त उपयोगाची वस्तू समजले जायचे। चूल आणि मूल हेच त्यांच्या नशिबी होते। नंतर 1840 मध्ये सावित्रीबाई फुले यांचे लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाले। महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुलेंना लिहायला वाचायला शिकवले। सावित्रीबाई फुले सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जिद्दीने शिकत राहिल्या। नंतर पुण्यामध्ये त्यांनी भिडेवाडा या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा उघडली। तेव्हा शाळेमध्ये पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची निवड करण्यात आली। सावित्रीबाई फुले जेव्हा शिकवायला जात असत तेव्हा समाजातील लोक त्यांना वाईट साईड बोलायचे। एवढेच काय तर त्यांच्या अंगावर शेण दगड फेकून मारायचे। पण सावित्रीबाई ह्या डगमगल्या नाही, त्या मुलींना शिकवतच राहिल्या आणि त्याच गोष्टीचा लाभ आपल्याला मिळत आहे। आपण सर्वजण शिकत आहोत। आज मुली स्त्रिया पुढे जात आहेत, त्या शिकत आहेत, समाजात त्यांना मान मिळत आहे। पण आजही स्त्रिया सुरक्षित नाही। आज स्त्री घराबाहेर निघाल्यापासून घरी येईपर्यंत ती सुरक्षित नाही आहे। पुरुष त्यांचा बलात्कार करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात, पण त्यांच्यावर कुणीच आवाज उठवत नाही। असे का? आज आपल्याला आईच आपल्याला जन्म देते हेच तर कळत नाही। आपली आईच आपल्या रक्ताचे पाणी करून आपल्याला लहानाचे मोठे करते। तिचेच दूध पिऊन आपण मोठे झालेले आहोत, हे आपल्याला समजायला पाहिजे। आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। बऱ्याच लोकांना वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे असतो। असे का? मुलगी का वंश वाढवू शकत नाही? मुलगी सुद्धा वंश वाढवू शकते। हेच तर आपले विचार चुकीचे आहेत। आपण सर्वजण मुलगी सुद्धा वंश वाढवू शकते असा विचार केलाच पाहिजे। आपणा सर्वांना आज मी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती गाण्याच्या आधारातून सांगणार आहे। तर ते तुम्ही सर्वांनी शांततेने लक्षपूर्वक ऐकाल व त्याच्यातून नक्कीच काहीतरी समजून घ्याल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते। सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? मुलगी घराबाहेर पडली तेव्हा फाटक बंद करायचा। मुलगी घराबाहेर पडली तेव्हा फाटक बंद करायचा। मुलगी शाळेत गेली तर तेव्हा त्यांचा धर्म बुडायचा। मुलगी शाळेत गेली तर त्यांचा धर्म बुडायचा। फक्त चूल आणि मूल हे विसरली असती का? फक्त चूल आणि मूल हे विसरली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? आपण सर्वांनी माझे गीत व माझे भाषण शांततेने ऐकलात त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते व इथे मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। शेवटचे तुम्हा सर्वांना एवढेच बोलून जाते की तुम्ही सर्वजण आपल्या मुलामुलींना खूप शिकू द्या, खूप उंचावर जाऊ द्या। एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथे संपवते। जय हिंद, जय भारत।